प्रति वाबळेवाडी साकारते कवठेमध्ये संगमनेर तालुक्यातील कवठे गावात साकारते पुण्यातील वाबळेवाडीची शाळा। मुळामाईच्या आशीर्वादाने काठावर वसलेले हे कवठे गाव, गावची लोकसंख्या साधारण 1.5 ते 2,000च्या आसपास। परंतु जिद्द आणि गावचा विकास यासाठी सर्व गाव एकत्रित येऊन जिल्हा परिषद शाळा आज स्वप्नातून सत्यात उतरताना दिसते आहे। यासाठी तेथील शिक्षकांनी आणि ग्रामस्थांनी श्रमदानाने ही शाळा यशस्वी ठरली। निसर्गाच्या सानिध्यात आणि पर्यावरणीय असा हा परिसर। असे म्हणतात, ज्या दिवशी मंदिरात जाणारी पावले शाळेत ग्रंथालयात वळतात, त्याच वेळी देश विकासासाठी तयार होतो। शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे असे म्हटल्यावर जरा भीती वाटते, पण शिक्षण साकारत असताना त्या यातना, त्रास व कष्ट येथील अध्यापक वर्गाला सोसावे लागतातच। निसर्गाच्या कुशीत वसलेल्या कोठे खुर्द शाळेचा इतिहास फार जिज्ञासा निर्माण करणार आहे। संगमनेर अकोले तालुक्याच्या सरहद्दीवर वसलेले छोटे पण देखणे गाव, त्यात 90% शेतकरी वर्ग, कामाधंद्यानिमित्ताने शहराकडे स्थलांतर झालेले बरेचसे कुटुंब आज बऱ्यापैकी स्थिर स्थावर झाल्यावर गावच्या शिक्षणाकडे आकर्षित झाले। शाळेची पडझड झालेली इमारत, त्यात 2 ते 3 वर्गखोल्या, पावसाळा शाळेला पाण्याने वेढून घेई, मुलांना खेळायला मैदान नाही, या सर्व समस्यांना वाचा फोडण्याचं धाडस तेथील गुरुजन वर्गाने केलं आणि मुंबई पुणेकर मंडळांनी शाळा व मंदिर भव्य व देखणं करण्याचा निर्णय घेतला। जुने व जीर्ण गावठाण पडझड झालेली घरे, बोळी, खिंडारे या जागी शिक्षणाचे सुंदर मंदिर उभं केलं। मातृभूमी फाउंडेशन व ग्रामस्थ यांच्या विचारांना चालना मिळाली। निधी जमा झाला। आर्किटेक्ट भूमिपुत्रच असल्याने सुंदर असा प्लॅन तयार झाला। कोविडच्या काळात ही प्रगतीची वाट चालूच होती। याचे श्रेय येथील ग्रामस्थ व गुरुजनांना जातं। माननीय आमदार डॉक्टर लहामटे यांचा देखील हातभार लागला। सुंदर इमारत आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण, ॲबॅकस, देशी विदेशी खेळ, विविध स्पर्धा परीक्षा, स्वरक्षण, शिक्षण कला, पर्यावरण रक्षण, औषधी बाग असे अनेक उपक्रम राबवले जातात। मागील वर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वच्छ व सुंदर शाळा पुरस्कार जाहीर झाला आहे। देशातील व परदेशातील बदलत्या शैक्षणिक घडामोडी व मानवता विकासासाठी नव्याने पॅटर्न उभा करण्याचा मानस आहे, असे मत येथील गुरुजन वर्गाचे आहे। यासाठी ग्रामस्थांनी मोठे योगदान दिले आहे। यातूनच गावाचा विकास होतो। या शाळेतील पदवीधर शिक्षक श्री पोपट सोनवणे सर यांनी सुराज्य न्यूजला माहिती दिली। सर नमस्कार, मी अजय पवार सर, सुराज्य न्यूजमधून आलेलो आहे। सर, शाळा बघून अप्रतिम अशी वाटली। जे अकोला संगमनेर तालुक्यामध्ये पहिल्यांदाच असं स्ट्रक्चर पाहिलं। वाबळेवाडी ही फक्त आम्ही ऐकून होतो, पण प्रत्यक्ष बघण्याचा योग आला। या शाळेबद्दल थोडी माहिती सांगा। सर, ही शाळा 2018ला मी या ठिकाणी आलो। आमच्या शाळेचे नाव आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोठे खुर्द। संगमनेर तालुक्यातली अतिशय दऱ्याखोऱ्यात असणारी, डोंगराच्या सर्व बाजूने डोंगर असलेली आणि अतिशय दुर्गम अशी शाळा आहे। 2018 साली आम्ही जेव्हा इथं आलो तेव्हा आम्हाला जुने वर्ग खोल्या होत्या खाली, त्यामध्ये विद्यार्थ्यांना बसायला जागा नव्हती। नंतर त्या निर्लेखन झालेल्या खोल्या असल्यामुळे नंतर त्या पाडण्यात आल्या आणि काही दिवस मंदिरामध्ये, काही दिवस काही घरकुलांमध्ये असं बसत होतो। आणि कोरोना काळामध्ये जेव्हा गावातील बाहेरची व्यक्ती आहेत, गावामध्ये असणारी गावातलीच पण बाहेर उद्योगधंद्यानिमित्त किंवा कामधंद्यानिमित्त असणाऱ्या व्यक्तींनी ती शाळेची दुरावस्था पाहिली आणि त्यांना ते राहवलं नाही, त्या शाळेसाठी काहीतरी करावं अशी त्यांच्यात जी काही उर्मी आली, त्यांना शिक्षकांची साथ मिळाली आणि त्यातूनच ही सर्व भव्य वास्तू आपल्याला या ठिकाणी उभं राहिली दिसते। त्यासाठी आपण गावातील जे बाहेर व्यक्ती आहेत त्यांना मातृभूमी विकास फाउंडेशन नावाची एक संस्था रजिस्ट्रेशन करून त्याच्या माध्यमातून हे काम केलेले आहे आणि सर्व जे काही स्ट्रक्चर आहे सुरुवातीचे गावाने केलं, म्हणजे मातृभूमी विकास फाउंडेशनच्या माध्यमातून झालं आणि नंतर मग आता त्या सरकारी निधी आपल्याला उपलब्ध झालेला आहे। अशा पद्धतीने ही शाळा आपल्याला या विद्यार्थ्यांसाठी भव्य सुसज्ज इमारत अशी आपल्याला या ठिकाणी दिसते। छान, धन्यवाद। बाळा, तू कितवीला आहेस? पूर्ण नाव सांग। शाळा कशी वाटते तुमची? तुला शाळा आवडते? बाळा, तुझं नाव सांग। तू कितवीला आहे? तू कितवीला आहे बाळा? 5वीला आहे। तुमची शाळा कशी आवडते का तुम्हाला? हां सर, आपण या ठिकाणी ज्येष्ठ शिक्षक आहात। अतिशय सुंदर स्ट्रक्चर वाटलं।
याबद्दल थोडी माहिती सांगा. खरं तर सर जिल्हा परिषदबद्दल शिक्षणाविषयक लोकांचा दृष्टिकोन थोडा निगेटिव्ह थिंकिंग आहे. त्यांना असं वाटतं जिल्हा परिषद शाळा या फक्त शालेय पोषण आहार खाण्यासाठी असतात. परंतु या ठिकाणी कोठे हे अतिशय दुर्गम आणि पठार भागातलं गाव आहे आणि विशेष करून इथले 50% जास्त लोक ही बाहेरगावी म्हणजे पुणे मुंबई या ठिकाणी राहतात. अगदी निवडक कुटुंब या ठिकाणी शेती करतात. तरी पण त्यांना शाळेबद्दल जी अपार अस्मिता आहे, शाळेबद्दल जो आदर आहे तो महाराष्ट्रात इतर कुठेही पाहायला भेटलेला नाही. या ठिकाणी प्रत्येक बाहेर गेलेल्या कुटुंबांनी या शाळेसाठी भरघोस निधी दिला आहे आणि नुसता निधीच नाही तर ही एक आपलं मंदिर आहे, ही एक आपलं आत्मीयता या ठिकाणी आहे. म्हणून ते या गावात आल्यानंतर पहिल्यांदा शाळेला भेट देतात. येथील शिक्षकांशी आदबीनी आणि आदरयुक्त बोलतात आणि शाळेला काय मदत करावी असं ते स्वतःहून म्हणतात की सर तुम्हाला या ठिकाणी काय पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी सर्व शिक्षक स्टाफ अतिशय आत्मीयतेने आणि अतिशय जिद्दीने काम करत आहे आणि ह्या शाळेचा दर्जा आणि विकास निश्चितच चांगला आहे. कारण मागील वर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जी स्वच्छ आणि सुंदर शाळा आहे ही प्रथम श्रेणीमध्ये संगमनेर तालुक्यात पहिली आलेली शाळा आहे आणि यावर्षी आमच्या सर्व शिक्षकांचा संकल्प आहे ही शाळा जिल्ह्यामध्ये नगर जिल्ह्यामध्ये पहिली येणार आहे. नमस्कार. धन्यवाद सर. प्रतिनिधी अजय पवार, कवठे, संगमनेर.